व्यासपीठावर फक्त महायुतीचे जिल्हाध्यक्ष बसतील। इतर पदाधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाच्या समोर बसून घ्यायचंय, मंचावरील गर्दी कमी करायचंय। जे अपेक्षित लोक आहेत, जे अपेक्षित पदाधिकारी आहेत तेच मंचावर यायचंय, इतर कोणीही मंचावर थांबायचं नाही। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे। महायुतीचे जिल्हाध्यक्ष सोडून इतर पदाधिकाऱ्यांनी खाली बसायचंय, मंचाच्या समोर बसून घ्यायचंय। मंचाच्या समोर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना विनंती असणार आहे की मंचावरील गर्दी कमी करायची। कार्यकर्ते, पदाधिकारी ज्या ठिकाणी आता पत्रकार बांधवांची सोय केलेली आहे त्या ठिकाणी इतर कोणीही त्या खुर्च्यावरती बसू नये विनंती आहे। आपण समोर भरपूर जागा शिल्लक आहे। पाठीमागच्या मंडळींनी स्वरमंचाच्या बाजूला जे एलईडी लावलेली आहे त्याच्या समोर बसून घ्यावं। पायऱ्याच्या बाजूला गर्दी कमी करा, साहेब आलेले स्टेज करा, सर्वांनी गर्दी कमी करा। स्टेजवरची मंडळी आपण थोडंसं गर्दी कमी करा। फक्त महायुतीचे जिल्हाध्यक्ष मंडळी या ठिकाणी स्टेजवर बसणार आहेत, बाकी सर्वांनी समोर या। सर्वांना विनंती आहे, ए माइक सेटिंग ह्याचा जरा सेटिंग व्यवस्थित कर। कुणाकडे आहे? माननीय बावनकुळे साहेबांचं इथं आगमन झालं, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। टाळ्या इतक्या कमी आवाजात चालणार नाहीत, आपण लातूरकर आहोत, लातूरची शान आहोत। बोला बोला बोला, भारत माता की। दोन्ही हात वर करून पाकिस्तान पर्यंत आवाज गेला पाहिजे। जाईल का? आवाज येत नाहीये, जाईल का? भारत माता की। वंदे वंदे। बोलो भारत माता की। बाकी सर्व मंडळी पाठीमागच्या बाजूला उभारून घ्या, सर्व कार्यकर्ते मंडळी। हॅलो, हॅलो, उजव्या बाजूला, मंचाच्या उजव्या बाजूला जी मंडळी उपस्थित आहे,
त्या सगळ्यांना विनंती आहे आपण डाव्या बाजूला सावलीमध्ये बसून घ्यावं. उपस्थित सर्व जनसमुदाय महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सुधाकरराव शृंगारे साहेब यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीसाठी आणि सभेसाठी उपस्थित आदरणीय प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि उपस्थित हा अफाट जनसमुदाय आपल्या सगळ्यांचं मनापासून काळजापासून स्वागत करतो. लातूर ही सांस्कृतिक नगरी आहे, शैक्षणिक नगरी आहे, सुशिक्षितांचं, जाणकारांचं, विद्वानांचं गाव म्हणून आपण या गावाला ओळखतो. आणि आपलं गाव हे एका जाणत्या पक्षाच्या, जाणत्या माणसाच्या पाठीशी उभं राहणारं गाव आहे. आणि आपल्या सगळ्यांना याच जाणतेपणाने आवाहन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे मंत्री माननीय संजयजी बनसोडे साहेब, आपल्या सगळ्यांचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, सर्व आमदार महोदय, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासप, मनसे या सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, उपस्थित मंडळींचं मी पुन्हा एकदा मनापासून काळजापासून स्वागत करतो. आपली परंपरा भारत मातेच्या जयघोषानेच आपण पुढे जातो. सभेला सुरुवातही तशीच झाली. भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आपण या सभेस सुरुवात करतोय. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय अमर की आपण या सभेची सूचना भारत मातेच्या जयघोषानेच करायची आहे. बोलो भारत माता की वंदे वंदे. या सभेची सुरुवात करण्यासाठी मी शिवसेनेचे आदरणीय शिवाजीराव माने साहेबांना विनंती करतो की आपण या सभेस संबोधित करावं. माने साहेबांच्या सूचनेवरून आदरणीय बळवंत भाऊंना आपण सगळेजण ऐकण्यास नेहमी इच्छुक असतो. मी बळवंत भाऊंना विनंती करतो की भाऊ आपण संबोधित करा. 2 मिनिटं वेळ दिलेला आहे. आजचे प्रमुख पाहुणे बावनकुळे साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर व ज्यांच्या आशीर्वादाने हे मान्यवर आहेत ते आपण सर्व मान्यवरांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, 2 मिनिटांमध्ये मला हे माझं प्रास्ताविक करायचं आहे. ही निवडणूक आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. मी आणीबाणीनंतरची ही निवडणूक पाहतोय की परिवर्तनाची लढाई, ज्या आवश्यकतेसाठी देशावर ज्या पद्धतीचा संकट, सर्व पक्ष एक झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला लातूरचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की यावेळेस ही निवडणूक आपल्याला अत्यंत जबाबदारीनं मतदान करायचं आहे. देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी मोदीशिवाय पर्याय नाही हे सांगणारी ही निवडणूक आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे खरे सैनिक आम्ही आहोत. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला की या ठिकाणी आपले उमेदवार भारतीय जनता पक्ष शृंगारे साहेब यांच्या पाठीमागे विना-8 शिवसैनिक या ठिकाणी काम करणार आहे. या निवडणुकीमध्ये बोलताना एक वाक्य बोलणं गरजेचं आहे आणि ते मीच बोलावं लागतंय. या जिल्ह्यामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी व देशमुखशाही मोडीत करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. का तर या बावनकुळे साहेब, इथं काँग्रेस नाहीच, इथं आहे देशमुखशाही. सर्वार्थानं मी म्हणेल तोच या ठिकाणी चालला पाहिजे, हा देशमुखशाहीचा आग्रह आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल, कधी घड्याळ लावून काँग्रेसचेच माणसं पाडले गेले, कधी औषधामध्ये बसवराज पाटलांना ठरवून पाडलं गेलं. आणखी या ठिकाणी संभाजीराव स्टेजवर आहेत पाटील, त्यांना पाडलं गेलं काँग्रेसचा अध्यक्ष असताना. देशमुखाची गुलामगिरी मानणारे काँग्रेसचे. आणि आज मी एका 2 मिनिटांमध्ये संपवायचं म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील,
घरात गळ्याला पट्टा लावून बसलेल्या मुख्यमंत्र्याला उद्धव ठाकरेला रोडवर काढलं आणि त्याच पद्धतीनं इथं श्रंगारे साहेब असतील, संभाजी पाटील असतील, रमेशप्पा कराड असतील, या महायुतीनं देशमुखाला रत्नापूर चौकामध्ये पुरी भाजी खायला लावलं आणि रोडवर आणलं. जी लोक हात बिसलरी पाणीशिवाय पाणी पित नव्हते, याच्याशिवाय उतरत नव्हते, सॅनिटायझरनं कुणी हातात हात दिला तर सॅनिटायझर हात धुवत होते, त्या लोकांना रोडवर आणण्याचं काम संभाजी भैया श्रंगारे यांनी केलेलं आहे. निवडणुका आहेत, आज नेते आहेत, भरत आहे, जास्त बोलण्यासारखं नाही. देशमुख शाहीचा अंत करून लोकशाहीची पुनर्स्थापना करणारी ही निवडणूक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी श्रंगारे साहेबांना मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो. आणि एक सांगतो की आमचा वारसदार कोण आहे? काँग्रेस आली, सोनिया गांधीचा वारसदार राहुल गांधी, शरद पवारचा वारसदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरेचा वारसदार आदित्य ठाकरे, या सगळ्याचे लालू प्रसादचा त्याचा वारस आहे. फक्त एक या देशामध्ये नेता आहे, त्याचे वारसदार कोण असेल तर आम्ही सर्व, तुम्ही सर्व आहोत. त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून ही पक्ष कुण्या घराण्यासाठी चालत नाही, तर या समुदायासाठी चालतो. नरेंद्र मोदीचा एकमेव वारस असेल तर ही जनता आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आपण शक्ती उभा करूया. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बसवराज पाटलांचं आगमन झालेलं आहे. आमदार बसवराजी पाटील यांना विनंती करतो, यांनी मंचावर यायचंय. यानंतर महायुतीचा एक प्रमुख घटक आरपीआयचे एन.डी. सोनकांबळे साहेबांना विनंती करतो की आपण या सभेस संबोधित करावं. मंचाच्या उजव्या बाजूची गर्दी कमी करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी 2024च्या लोकसभेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचे उमेदवार निवडण्यासाठी, लातूर जिल्ह्याला चांगला उमेदवार देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलात. मतदार बंधू आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मी आभार मानतो. या ठिकाणी आज या लातूर जिल्ह्याचा उमेदवाराचा फॉर्म भरण्याचा दिवस आज असल्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्वांनी एकजुटीची ताकद, प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, एकनाथरावजी शिंदे साहेब यांची युती झाली असल्यामुळे मी या ठिकाणी सर्व आंबेडकरी जनतेला व सर्व आंबेडकरी विचाराच्या जनतेला एक आवाहन करतो की देशामध्ये या ठिकाणी संविधानाचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांचे राहिलेले अपुरे काम, बाबासाहेबांच्या हिंदू मिलाचे काम, हे सर्व काही अपुरे काम राहिले असल्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाला व शिवसेनेच्या शिंदे सरकारसोबत आम्ही युती केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आज या लातूर जिल्ह्याचे उमेदवार श्रंगारे साहेब यांना या ठिकाणी प्रकाश मताने विजयी करावं असं मी या ठिकाणी सर्व आवाहन करतो आणि या ठिकाणी माझा विचार संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सोनकांबळे साहेब. यानंतर आपले लाडके उमेदवार माननीय खासदार सुधाकररावजी शृंगारे साहेबांना विनंती करतो की आपण या जनता जनार्दनास संबोधित करावं. आदरणीय शृंगारे साहेब. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासपा तसेच मनसे या मित्र पक्षांचे सगळे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तसेच राज्याचे मंत्री संजयजी बनसोडे साहेब, माजी मंत्री आमदार संभाजीभाई पाटील साहेब, माजी आमदार रमेशप्पा कराडजी, माजी आमदार अभिमन्यू पवारजी, माजी आमदार बाबासाहेब पाटीलजी, माजी आमदार सुधाकर भार्यावजी, माजी आमदार रघुवींद्रनाथ केंद्रजी, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरजी, माजी आमदार बुबराम खंदाडेजी,
अर्चनाई पाटीलजी कवेकर, तसेच शिवसेना संपर्क प्रमुख बळवंत जाधवजी, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ मानेजी, तसेच जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुखजी, शहर जिल्हा अध्यक्ष देवदास काळेजी, टिपाईचे DN जी सोनकांबळेजी, प्राध्यापक किरण पाटीलजी, प्रवीण पाटील चिखलीकरजी, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाकेजी, ॲडव्होकेट संभाजी पाटीलजी, अमोल निडवतीजी व सर्व तालुका अध्यक्ष व मान्यवर उपस्थित असले ज्याचे मी नावं घेऊ शकलो नाही व्यासपीठावर, त्याचे मी ह्या ठिकाणी स्वारी मागतो. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा हा मेळावा ह्या ठिकाणी झालेला आहे. ह्या मेळाव्यास सर्व मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सगळ्यांचे ह्या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सगळे आल्याबद्दल. आदरणीय मोदी साहेबांचे, तसेच आदरणीय मी शहासाहेबांचे, तसेच आदरणीय JP नड्डा साहेबांचे, तसेच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमचे राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजयदादा पवार साहेब, तसेच आदरणीय बावनकुळे साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी की सगळ्यांच्यामुळं मला ही आज महायुतीतर्फे जी उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल परत सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी. आणि तुमचेही आभार मानतो की तुमच्यामुळं व्यासपीठाच्या सगळ्या मंचावरच्या या मान्यवरामुळं मला जी उमेदवारी मिळाली ह्या ठिकाणी मी ह्यांचेही आभार मानतो या ठिकाणी. मित्रांनो, 2019मध्ये आपण मला जी सेवा दिली करण्याची आपली संधी, जी लातूर जिल्ह्यात सेवा करण्याची संधी दिली, मी तुमचा खूप आभारी आहे. मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी आमच्या देशामध्ये 2019ला अनेक ऐतिहासिक निर्णय झाले. या ठिकाणी 370 कलम असेल, 3 तलाकचा कायदा असेल, स्त्रिय विधायक कायदा असेल आणि राम मंदिराचा प्रश्न असेल, ह्या ठिकाणी तो आम्ही निकाली काढलेला आहे. आज ह्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान तसेच गडकरी साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटीचे रस्ते ह्या ठिकाणी उभारलेले आहेत. आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे. आज महासत्तेकडे जग चाललेलं आहे आपला भारत. आज एक महासत्ता म्हणून उद्या जगाच्या पाठीवर 2047चा एक महासत्ता म्हणून भारत उभरता देश आहे. म्हणून मला सगळ्याला अपील करायची ह्या ठिकाणी 2024ला मला परत आपण संधी दिलात ह्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी. मी येणाऱ्या काळामध्ये आपले सगळे प्रश्न असतील ह्या ठिकाणचे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. ह्या ठिकाणी टेंभुर्णीचा जो हवेचा रस्ता आहे, टेंभुर्णी ते लातूर एअरपोर्ट 4 लेन मार्ग, हा मी येणाऱ्या काळामध्ये तोही ह्या ठिकाणी तो प्रश्न निकाली काढीन ह्या येणाऱ्या काळामध्ये. तसेच ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याचा जो दुष्काळ आहे, तो दुष्काळ सगळ्याला पाणी स्वच्छ कसं मिळेल आणि सगळ्या जिल्ह्याला कसं पाणी मिळेल त्यामार्फत आम्ही ह्या ठिकाणी काम करणार आहोत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या ठिकाणी 1 लाख कोटीची योजना ठेवलेली आहे पाण्यासाठी. दर 5 वर्षाला आपल्याकडे दुष्काळ 2 वेळेस तरी पडत असतो. म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी 1 लाख कोटीचं बजेट ठेवलेलं. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याला, शेतकऱ्याला, तसेच उद्योगांना पाणी पुरवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. आणि तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की या ठिकाणी आपण जे मला तुम्ही आज उद्या मतदान मत देणार आहात ते मत मला आपण द्यावं. अतिमत ते जे मत आहे देणारं ते आदरणीय मोदी साहेबांनाच जाणार आहे. तर आदरणीय मोदी साहेबांना परत देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालो आहोत. सगळे महायुतीचे आपण सगळेजण व्यासपीठावरचे एकत्रित झालो आहोत. त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो. कारण मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान काय करायचं तर देश एक सुरक्षित ज्या माणसाच्या हातामध्ये आहे तो आदरणीय मोदी साहेब आहेत. म्हणून मी सगळ्याला अपील करतो, सगळ्याला विनंती करतो की आपण परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला आपण कमळाचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा आणि लोकसभेचा इथला लातूरचा खासदार मोदी साहेबाला साथ देण्यासाठी लोकसभेत पाठवा एवढंच विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर ही निवडणूक ज्यांनी आपल्या खांद्यावर, आपल्या मजबूत खांद्यावर घेतलेली आहे, यशाचा आलेख कायम चढता ठेवणारे या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंजार आमदार
अहमदपूरचे आमदार आदरणीय बाबासाहेब पाटलांना अशी विनंती करतो की आपण या सभेस संबोधित करावं. आदरणीय बाबासाहेब पाटील. पाटील साहेब. आज मित्रांनो, लातूर लोकसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणूक प्रचार सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, ज्यांच्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, आपले उमेदवार सुधाकररावजी संगारे साहेब, माजी पालकमंत्री संभाजी भैया निलंगेकर साहेब, राष्ट्रवादीचे मंत्री महोदय संजय भाऊ बनसोडे, माझ्या सभागृहाचे सहकारी अभिमन्यू पवारजी, दुसरे विधान परिषदेचे आमदार रमेश आप्पा कराड, सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी अर्चनाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बसवराज पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले रासपा, आंबेडकर गट, शिवसेना, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बहादर मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला 7 तारखेला पुन्हा एकदा लातूरमधून आपल्याला सुधाकरराव संगारे यांना काम करायची संधी द्यावी, ही विनंती करायसाठी आम्ही सगळेजण आपण आलेलो आहोत. मित्रांनो, मागल्या 19 मध्ये आपण सुधाकर संगारे साहेबाला काम करायची संधी दिली. त्यांचं बोलणं कमी आहे, पण सगळ्याच्या सुखादुखामध्ये राहून जेवढं होईल तेवढं काम करायचा त्यांनी प्रयत्न केला. लातूरच्या रेल्वेचा प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं. अनेक लोक म्हणतायत की आज आपण मतं जे मागतोय ते कशाच्या आधारावर मागतोय. या ठिकाणी जर बघितलं आपण, या राज्यामध्ये आणि देशाच्या संयुक्त विद्यमानाने पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक योजना प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी राबवण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत ते देखील आम्हाला दूर करावे लागतील. सोयाबीनचा भाव कमी आहे, केवळ आपल्या देशामध्येच कमी आहे असं नाही, इंटरनॅशनलच्या मार्केटवर त्याचा परिणाम होत असतो. परंतु हे सगळे प्रश्न भविष्याच्या काळामध्ये आम्ही आणि सगळी व्यासपीठावरची मंडळी आम्ही सोडायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्या बांधवाला आम्ही दिलासा देणार आहोत. आज आपण बघितलं, आपला जो पीक विमा आपण भरत होतो मोठ्या प्रमाणामध्ये, तो पीक विमा आज या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एका सभासदाला 1 रुपयाप्रमाणे भरून खूप मोठा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये विहिरीला पूर्वी अनुदान खूप कमी मिळत होतं. मोठ्या प्रमाणामध्ये शेततळं आणि विहिरी या ठिकाणी मागण्याचं आणि देण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये देखील खूप मोठी वाढ केलेली आहे. 4 लाख रुपयाची वाढ केलेली आहे. राज्यामध्ये काल परवा अर्थसंकल्प सादर केला, त्या ठिकाणी देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब आणि अजित दादांनी अल्पसंख्याक समाजाला खूप मोठा निधी दिलेला आहे. कारण वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही सूचना केलेल्या आहेत की हा समाज आपल्या सोबत आहे, दलित समाज आपल्या सोबत आहेत आणि यांचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवण्याचं काम केलं पाहिजे. घरकुलाच्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल योजना इथं आलेली आहे. आपला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आज बघितला, पण हायवे सगळे केलेले आहेत. आत्ता संगारे साहेबांनी सांगितले, गडकरी साहेबांचे त्यांच्या लक्षात आले की लातूरचा जो रस्ता आहे आपला टेंभुर्णीचा, तो देखील येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान महोदयाच्या माध्यमाखालून या ठिकाणी अनेक गावाला रस्ते देण्याचं काम
या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. गडकरी साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही विनंती करायसाठी आले आहोत. इथे काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा काही लोक प्रयत्न करत आहेत की हे लोक आल्यानंतर घटना बदलून टाकणार आहेत. मित्रांनो, 10 वर्षामध्ये त्याला हात लावला नाही. म्हणून ह्या संभ्रमापासून सगळ्यांनी मतदारांनी सावध राहावं. अशा प्रकारचं येणारं सरकार मोदी साहेबाचं निश्चितपणे घटनेला सुरक्षितता देण्याचं काम करणार आहे. अशा प्रकारचं काम मागल्या कालखंडामध्ये केलंय. शिक्षणामध्ये आमूल आग्रह आपल्याला बदल करायचे. आज जर बघितलं तर जगामध्ये मोदी साहेब जिथं जिथं जातात तिथं तिथं आपल्या देशाची प्रतिमा उजळलेली आहे. संरक्षणामध्ये देखील आपल्याला अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि अजून घेण्याचं काम आपल्याला करायचे आहे. नदी जोडचा कार्यक्रम आहे. या लातूर जिल्ह्याला अनेक तालुक्याला पाण्याच्या योजना देण्याचं काम चालू आहे. काही अंशी त्याला निधी भेटलेला आहे आणि हे भविष्य काळामध्ये हा दुष्काळी जिल्हा म्हणून ज्याच्याकडे बघत होतो हे सगळे आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला हे कामं करून या भागातल्या शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला आपल्याला मदत करायची आहे. दुसरं, मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये 50% या ठिकाणी काम करायची संधी लोकसभेला मध्ये महिलाला दिलेला आहे. म्हणून महिलांनी देखील या ठिकाणी विचार केला पाहिजे. अनेक जगामध्ये देशामध्ये महिलाला चांगल्या प्रकारची संधी दिली त्याच्यामुळं ते देश प्रगतीवर गेलेले आहेत. म्हणून आपण देखील महिलाला संधी दिली पाहिजे. ज्या देशामध्ये महिलाचं संरक्षण केलं जातं, ज्यांचा आदर केला जातोय, ज्या राज्यामध्ये महिलाला सन्मानाची भावना वागणूक दिली जाते, ज्या घरामध्ये महिलाचा आदर केला जातोय त्याच घरामध्ये लक्ष्मी नांदत असते आणि ते काम आपल्याला करायचे आहे. तेच प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सांगितलं, कृष्णाने तेच सांगितलं. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. भारताची ओळख म्हणजे पुरुष प्रधान देश म्हणून नाही तर महिला प्रधान देश म्हणून ओळखलं जात आहे. रामापासून बघितलं तर सीताराम म्हणतो आपण, राधाकृष्ण म्हणतो. म्हणजे महिलाला देखील मागल्या काळापासून या ठिकाणी खूप मोठं आदराचं स्थान दिलेलं आहे. शेतकऱ्यासाठी आपल्याला मोठमोठी यंत्रणा वापरायची आहे, मशिनरी वापरायची आहे. तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये या देशाला प्रगती करायसाठी सगळ्यांनी मतदान करावं, आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुधाकर संघारे साहेबाला मतदान करून विजयी करावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. युतीचा प्रत्येक घटक या संपूर्ण निवडणुकीमध्ये सहभागी होतोय. आताच राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेला हा एक मोठा गट, या सगळ्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आत्ताच मंचावर उपस्थित झालेले माजी आमदार बसवराजजी पाटील साहेब यांचंही मी स्वागत करतो. आणि यानंतर या निवडणुकीचे प्रमुख आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना अशी विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. आदरणीय संभाजी भैया. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मी आपली परवानगी घेऊन काल आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असं ठरलं की सर्वांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन यायचा. त्यापैकी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की भैया तुम्ही भाषण, मी इथपर्यंत आलो, चिठ्ठी आली की तुम्ही हातामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन भाषण करा. मी त्याला सांगितलं निश्चित करू. मी त्याला सांगितलं घेऊन ये बाबा. तर आपल्या सर्वांच्या परवानगीने आज या ठिकाणी उपस्थित माननीय मंत्री महोदय संजयजी बनसोडे साहेब, माननीय आमदार रमेश आप्पाजी कराड, माननीय आमदार अभिमन्यूजी पवार, माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील, ज्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलोय, जे आपले मोदी साहेबांसाठी लातूरहून प्रतिनिधी म्हणून जाणार आहेत ते खासदार सन्माननीय सुधाकररावजी शिंगारे साहेब, माजी आमदार सुधाकररावजी भालेराव साहेब, माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे साहेब, माजी आमदार बसवराजजी पाटील साहेब, माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, माजी आमदार बबुरावजी खंदाडे साहेब, आपल्या भारतीय जनता शिवसेनेचे नेते बळवंतजी जाधव साहेब, गोपाळजी माने साहेब
आपले RPIचे नेते सोनकांबळे साहेब, मनसेचे नेते, या ठिकाणी आपल्या सर्वच महायुतीचे उमेदवार, आपले लोहा कंधारहून त्यांच्यासोबत सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित असलेले प्रवीणजी पाटील चिखलीकर, किरणजी पाटील, आदरणीय व्यासपीठ, माननीय गणेश दादा, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माननीय देवीदासजी काळे, समोर असलेले सर्वच माता भगिनी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर, समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे तरुण मित्रांनो, वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला आपल्या लातूरची भूमिका भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा संकल्प आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. साहेब, व्यासपीठावरच्या जेवढे मंडळी आहेत यांच्यापेक्षा किमान एक जास्त योजना मोदीजींचं जर कोण सांगू शकत असतील तर समोर बसणारी जनता सांगू शकते. आमच्याकडनं एखादी योजना राहून जाईल, पण मोदी साहेबांनी दिलेल्या योजनेची माहिती समोर असणाऱ्या प्रत्येक माय माऊलींना आहे. साहेब, आपल्याला आठवत असेल, आपण 2019 पूर्वी मी आपल्या सोबत कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होतो. जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं आणि आम्हाला आपल्या सर्वांना सांगितलं की सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्यापैकी आपल्या भागातल्या ज्या निवडणुका आहेत ज्याचा सर्वात चांगला निकाल येईल त्या भागाला, त्या व्यक्तीला त्यांनी मागल त्या गोष्टी आम्ही सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्या भागाला देऊ. आपल्याला आठवतंय 2017-18ची निवडणूक. साहेब, एक हाती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला मिळाली का नाही? एक हाती महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाली. साहेब, 10 पैकी 8 नगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाले. नगर पंचायत 100% भारतीय जनता पार्टीला मिळाले. 2017 मध्ये आपण सर्व यंत्रणा जे काही असतील, सत्ता केंद्र असतील, हे भारतीय जनता पार्टीला देण्याचं काम लातूरच्या जनतेने केलं. निवडणुका झाल्या साहेब, एक अत्यंत महत्वाचा विषय, निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला इथल्या जनतेने दिली. आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं कुणाला काय प्रमोशन पाहिजे, कुणाला काय आपल्या भागासाठी योजना पाहिजे. त्यावेळेस साहेब आपल्याला आठवत असेल, त्यावेळेस आपण लातूरसाठी केंद्राकडे मेट्रो कोच कारखान्याची 2017ला मागणी केली आणि तो मेट्रो कोच कारखाना साहेब आपल्याला आठवत असेल, एका बैठकीमध्ये साहेब महाराष्ट्रातले सर्व मंत्री रेल्वे कोच कारखाना आमच्या भागामध्ये यायला पाहिजे अशी मागणी करत होते. पण देशाच्या नेतृत्वाने ठरवलं होतं ज्या भागामध्ये सर्वात अधिक मताधिक्य आपल्या भागातील लोकांनी साथ दिले त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण तो जो कारखाना द्यायचा आहे. मेट्रो कोच कारखाना हा लातूरला आला. मेट्रो कोच लातूरला आला. काँग्रेसवाले म्हणतात कितींदा नारळ फोडणार आहेत. मला आवर्जून सांगायचंय, एकदाच नारळ फोडलं ते म्हणजे माननीय पियुष गोयल साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानाच्या शुभ हस्ते आपण या योजनेचं मेट्रो कोच कारखान्याची सुरुवात केली. साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, जसं आपण आमच्याकडे 2017 मध्ये लातूर जिल्ह्याने एक हाती, साहेब माझी एक विनंती आहे, अभिमन्यू, 2च महत्वाचा विषय साहेब, हा विषय आपण घेणं गरजेचं आहे. आपण देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे या राज्याचे आपण अध्यक्षात. मी आपल्याकडे जी मागणी करणार आहे ही मागणी लातूरच्या जनतेच्या वतीने आहे साहेब. लातूरच्या जनतेने आपल्याला ठरवलंय, जसं 2017-18 मध्ये या जनतेने आपल्याला साथ दिली
आणि आपण या जनतेला लातूरला मेट्रो कोच कारखाना दिला. मी आपल्या या जनतेच्या वतीने सांगतो 2024च्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मताने निवडून येणारी जागा ही लातूरची लोकसभेची असणार आहे. पण साहेब, पण आमची पण मागणी आहे, मागणी करायला पाहिजे का नाही सर? या लातूरची एकच मागणी आहे. 60 वर्ष झालं काँग्रेसचं सत्ता होतं, सरकार होते. प्रत्येक निवडणुका आल्यानंतर पाण्याचा प्रश्न बोलला जातोय, कधी पाण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं जात नाही. आपण सर्वजण मिळून आपल्यावर ह्या राज्यातून जबाबदारी आहे. कदाचित नागपूरवर तुम्ही कमी प्रेम करा, पण लातूरवर तुम्हाला जास्त प्रेम करावं लागेल. आणि लातूरला लातूरच्या हक्काचं अधिकाराचं पाणी येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये आपण आमच्या सोबत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. साहेब, एवढीच मागणी आहे. लातूर सर्व गोष्टींनी सक्षम आहे. जे वाहून जाणारं पुराचं पाणी आहे, समुद्रातलं पाणी, समुद्रात जाणारं पाणी आहे, हे पाणी लातूरच्या मांजरा खोऱ्यामध्ये, तेरणा खोऱ्यामध्ये, तावरजा खोऱ्यामध्ये हे पाणी आणण्याची आपण घोषणा, ह्याच्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण करावा लागेल. ही लातूरच्या जनतेची मागणी आहे. साहेब, दुसरी मागणी लातूरच्या वतीने आहे. लातूर म्हणजे शैक्षणिक राजधानी आहे. लातूर शैक्षणिक राजधानी आहे. लातूरला या भागातल्या विद्यार्थ्यांनी निकाल प्रूफ केलेला आहे. या भागातील जे विद्यार्थी आहेत साहेब, देशामध्ये जवळपास एका जिल्ह्यातून हायेस्ट डॉक्टर जे निघतात देशात, म्हणतोय साहेब 2000 पेक्षा अधिक डॉक्टर लातूर हा जिल्हा देतो साहेब. 2000 डॉक्टर. सर्वात अधिक इंजिनियर लातूर जिल्हा देतो साहेब. महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून पहिल्या मुलगा 1 नंबरला येणारा मुलगा कोणत्या जिल्ह्यातला आहे? मेडिकलला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? इंजिनिअरिंगला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? तर केंद्रीय विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब? केंद्रीय विद्यापीठ हे लातूर जिल्ह्याला व्हायला पाहिजे. ही मागणी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर करतो. आम्ही आपल्याकडे अधिक काय बोलणार नाही. आम्हाला माहिती आहे आपल्याला पुढे जायचंय. आज आपण फार अडचणीतून वेळ काढून, शक्य नसताना मला माहिती आहे फार अडचणीची वेळ होती, तरी त्याच्यातून आपण वेळ काढून या ठिकाणी आलात. आम्ही सर्व महायुतीच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या, महायुतीतल्या सर्वांच्या विश्वासावर मी आपल्याला वचन देतो. आम्ही सर्वजण मिळून एकत्रित वचन देतात. साहेब, तुम्ही हे 2 गोष्टीसाठी लातूरसाठी प्रयत्न करा. लातूर जिल्हा, मला मराठवाड्याच्या बाहेरचं माहित नाही, पण मराठवाड्यामध्ये क्रमांक 1 नी भारतीय जनता पार्टीची जागा येणार आहे. हे वचन मी या ठिकाणी देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया साहेब. आपण घेतलेला भारतीय जनता पार्टीचा ध्वज असाच लहरत राहणार आहे. यानंतर माननीय मंत्री महोदय संजयजी बनसोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अमोघ वाणीतून या अफाट जनसमुदायाला संबोधित करावं. भारत माता की. अरे, आपला महायुतीचा आवाज आहे, नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासपा, जनसुराज पार्टी या महायुतीचे उमेदवार सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांच्या फॉर्म भरण्याच्या जनआशीर्वाद सभेला उपस्थित या महाराष्ट्राचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आहे ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, लातूर लोकसभेची ज्यांच्यावर
मुख्य जबाबदारी आहे ते आपल्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेब, अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार आमचे स्नेही मित्र रमेशप्पा कराड साहेब, औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लातूरचे नेते आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, माजी आमदार माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकरजी, आपल्या सर्वांच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर, माजी आमदार गोविंदांना आमचे मार्गदर्शक गोविंदांना केंद्रे साहेब, माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, माजी आमदार आमचे स्नेहमित्र सुधाकरजी भालेराव साहेब, माजी आमदार बबरूवानजी खंदाडे साहेब, शिवसेनेचे नेते ज्यांनी अतिशय जोरदार असं भाषण केले ते बळवंतरावजी जाधव साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ माने साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब, शहर जिल्हाध्यक्ष देवदासजी काळे, आमचे जिल्हाध्यक्ष पंडितरावजी धुमाळ साहेब, व्यंकटरावजी बेदरे साहेब, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी पाटील, आरपीआयचे एनडी सोनकांबळे, किरणजी पाटील, प्रवीणजी पाटील चिखलीकर, गणेशदादा हाके, ॲडव्होकेट संभाजीराव पाटील, अमोलजी निळवदे, स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित या जनआशीर्वाद सभेला आशीर्वाद देण्यासाठी आलेले जिल्ह्यातील हजारो संख्येने उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते पदाधिकारी, पत्रकार बांधवांनो, मित्रांनो, पुन्हा एकदा सुधाकरराव सरंगारे साहेबांना या महायुतीचा उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे. 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे 2 राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले. महायुतीचे 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावे त्या ठिकाणी झाले आणि जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आजची सभा सुद्धा प्रचंड मोठी आहे, जागा सुद्धा त्या ठिकाणी पुरत नाही आणि म्हणून आपले उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत, मनमिळावे आहेत, स्वच्छ प्रतिमा आहे, दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला त्यांच्या नावासमोर चिन्हासमोर कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने सुधाकर सरंगारे साहेबांना त्या ठिकाणी विजयी करावं. आणि बावनकुळे साहेब, मी आपले आभार व्यक्त करतो एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आमचा समाज आहे आणि आपण दुसऱ्यांदा आमच्या समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी मी आभार मानतो. मी आल्यापासून, मी तुमच्या सोबत आल्यापासून. मित्रांनो, हे देशाची निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे, संभाजी भैयांनी आपल्या भाषणात सांगितलं, लोकलचे मुद्दे घेतले, खूप महत्त्वाचे मुद्दे घेतले. ते 100% आम्ही सगळेजण मिळून ते करण्याचा प्रयत्न नाही तर प्रयत्न करून ते घेणार म्हणजे घेणारच. पण तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय आणि जनतेने ठरवलंय ते होणार म्हणजे होणारच. गेली 10 वर्ष ज्या या देशामध्ये विकासाची गती जी घेतली ते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलेले आहे. अनेक महत्वाकांक्षी, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि म्हणूनच त्यांना साथ देण्यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ठरवलं की देश पुढे जातोय, आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल तर आपण नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणची साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही 2 जुलैला तुमच्यासोबत त्या ठिकाणी जुळलोय. मागच्या वेळेस फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती, पण आता 11 पक्ष आम्ही तुमच्या सोबत त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून बावनकुळे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण 45 पार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी देतो. मित्रांनो, आपला देश महासत्तेकडे चाललाय. विकसित भारत करण्याचं स्वप्न
माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणचं आहे. आणि म्हणून त्या विकसित भारत करण्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी साथ त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब सातत्याने सांगतायत की आपली 7व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था होती, आता 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये 1, 2, 3 या जगामध्ये आपण आल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आपला नरेंद्र मोदी साहेबांवर त्या ठिकाणी आहे. त्यांनी स्वप्न काय बघितलंय? $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची त्या ठिकाणची करायची आहे. आणि ते करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदीचं, ते आम्ही राज्य सुद्धा आम्ही त्यांना साथ देणार आहोत. म्हणून आम्ही महाराष्ट्राची सुद्धा अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं स्वप्न आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बघितलंय. आणि म्हणून ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही. आता बाबासाहेब पाटील साहेबांनी बोलले, काँग्रेसवाले सातत्यानं निवडणुका आल्या की आमच्या समाजामध्ये जाऊन सांगतायत, जनतेमध्ये जाऊन सांगतायत लोकशाही धोक्यात येणार आहे, संविधान बदलणार आहेत, तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही. ही सगळ्या भूलथापा आहेत, सगळ्या भूलथापा. ज्या दिवशी 2014ला आम्ही बघत होतो, मी विरोधी पक्षात होतो, त्यावेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब पार्लमेंटमध्ये गेले तर त्या पार्लमेंटच्या पायऱ्यावरती डोकं ठेवून तिथं नतमस्तक होऊन मध्ये त्या ठिकाणी गेले. संविधान वाचवण्याचं काम कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. लोकशाहीला बळकट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. म्हणूनच आम्ही त्याला साथ देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आज मी एवढे वर्ष विरोधी पक्ष काँग्रेसवाल्याला विचारू इच्छितो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला घटना कोणी दिली? बाबासाहेबांनी दिली. मग एवढे वर्ष का लागलं त्यांना भारतरत्न द्यायला? का दिला नाही भारतरत्न तुम्ही? हे आमचा समाज त्या ठिकाणी विचारतोय. आज हिंदू मिलच्या जागेवरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती जागा मिळवून दिली. आणि माझ्या समाज बांधवाची भावना होती की कसल्याही परिस्थितीमध्ये या भारताचे घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणचं झालं पाहिजे. का तुम्ही इतके दिवस बाबासाहेबांचं स्मारक केलं नाही? का जागा हिंदू मिलची उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी नाही? आणि म्हणून हे काम कुणी केलं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्याचं भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बाबासाहेबाचं मुंबईमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि परत एकदा माझे अल्पसंख्याक समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणावर आलेत, त्यांना सुद्धा विश्वास देऊ इच्छितो की ज्या दिवशी राम मंदिर 22 जानेवारी लोकार्पण सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी संकल्प केला की आता देवाकडून देशाकडं आणि रामाकडून राष्ट्राकडे आपल्याला जायचंय. हे काय संकल्प आहे की सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आपल्याला जायचा हा संकल्प आहे. म्हणून त्या दिवशी सांगितलं राम मंदिर भव्य दिव्य झालंय, त्याच्याच आम्ही बाजूला पुढे 5 एकरमध्ये भव्य दिव्य असं मस्जिद सुद्धा उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत. म्हणून अल्पसंख्याक बांधवाला मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या संरक्षणाची, तुमच्या विकासाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो. आपण एक वेळेस नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी आपण साथ देऊया. 7 तारखेला कमळाच्या फुलासमोर बटन दाबून प्रचंड मतांना सुधाकर संगारे साहेबांना विजय करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. यानंतर या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर साहेबांना विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं, शुभेच्छा द्याव्या, मनोगत व्यक्त करावं. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सन्माननीय मंत्री संजय बनसोडेजी, सन्माननीय माजी मंत्री संभाजीराव पाटीलजी, आमदार अभिमन्यू पवारजी, आमदार कराडजी, आमदार बाबासाहेब पाटीलजी,
वेळ कमी आहे. आमच्या भगिनी अर्चनाताई पाटील, वेळ कमी आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत, म्हणून मी संजय बनसोडेजींनी सर्वांचं नाव घेतलं. ते सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी म्हणून आपण एकत्रित झालेले आहोत ते या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रंगारे साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या 7 मेला या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सामोरं जायचं आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत, मदत करतायत, याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहोत की आज आपल्या या देशामध्ये एक अतिशय कणखर अशा प्रकारचं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला लाभलेलं आहे. एवढा मोठा देश, देशाला मोठ्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. सगळ्या प्रश्नाची जाण असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. सगळ्यांना मदत करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. आणि आपल्या देशाची शान आणि मान जगामध्ये उंचवणाऱ्या नेतृत्वाची आज फार मोठी गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण जगामध्ये आज आपलं नाव लौकिक होतोय. आज आपली वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. आणि आपण नेहमीच आपला ज्या वेळेला देशाचा प्रश्न आपल्यासमोर उभा टाकतो, देशाविषयी ज्या वेळेला एखादा प्रश्न निर्माण होतोय, त्या वेळेला देशावर जो खंबीर नेतृत्व देण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये विचार आहे, ज्यांच्यामध्ये गुण आहे, ज्यांच्यामध्ये नेतृत्वाची गुण आहे, अशा नेतृत्वाला आपण सातत्यानं पाठिंबा दिलाय. आणि म्हणून मी आजच्या या सभेमध्ये आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की आपल्या आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आपण सगळ्यांनी मदत करावं, त्यांना निवडून द्यावं आणि परत तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान होण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. कारण मोदीजींना मदत म्हणजे देशाला मदत आहे. मोदीजीला मदत म्हणजे या विकसशील भारताला मदत आहे. मोदीजींना मदत म्हणजे मोदीतल्या या देशातल्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला मदत आहे. आणि मोदीजींना मदत म्हणजे या देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेला मदत. ते नेहमी सांगतात की आम्हाला कुठलं जात पात धर्म पंथ या सगळ्या गोष्टीची गरज नाही. या देशामध्ये या जगामध्ये 2च जाती आहेत, ते एक स्त्री आणि एक पुरुष. अशा प्रकारचे विचार मोदीजी सातत्याने या ठिकाणी मांडतात. आणि म्हणून तो विचार या पुढील काळामध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. त्या विचाराला जोपासायची गरज आहे. त्या विचाराला मदत करायची गरज आहे. त्या विचाराला मजबूत करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की लातूरकर बावनकुळे साहेबांसमोर मी सांगतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं की लातूरकर नेहमीच चांगल्या विचाराला समर्थन दिलेलं आहे, चांगल्या विचाराला पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून आज काही लोक जात पात धर्म याच्यावरती निवडणुका करण्याचा प्रयत्न करतायत. ते कधी या लातूरकरांनी मान्य केलं नाही, हे मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि याही पुढील काळामध्ये श्रंगारे साहेब या संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हे घडणार आहे, हे इतिहास घडणार आहे. कारण हा इतिहास घडवण्यासाठी आपण सगळे चांगल्या विचाराची माणसं एकत्रित आलेले आहोत. चांगला विचार घेऊन आलोय. आपण नेहमी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करणारी आपण माणसं आहोत. समाजकारणाला अधिक महत्त्व देणारी माणसं आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लातूरकर या निवडणुकीमध्ये कुठंच कमी पडणार नाही. आज देशामध्ये एवढं चांगलं वातावरण आहे. आपण पाहतोय
मोदीजी नेहमी सांगतात सबका विकास सबका साथ. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांना मदत केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशाचा विकास होणार नाही. तशाच प्रकारची परिस्थिती आज राज्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतोय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रगती या राज्याची आज होते. या राज्यातले सगळे आमच्या इतर प्रमुख वक्त्यांनी बोलून दाखवलं की हे अनेक मूलभूत जे प्रश्न आहेत, मग राज्यातला आरोग्याच्या बाबतीत असेल, सिंचनाच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या संबंधीचा विचार असेल, या सगळ्या गोष्टीकडं या नेत्यांचं खूप मोठं लक्ष आहे. मी नेहमीच ज्या वेळेला फडणवीस साहेबाबरोबर आणि बावनकुळे साहेबाबरोबर बोलतोय त्यावेळेला त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मी अतिशय खात्रीनं आपल्याला सांगू इच्छितो की आपले सगळे प्रश्न हे नेतृत्व सोडवल्याशिवाय राहणार नाही, मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून असे अनेक चांगले आपल्याकडं खूप मोठा अजेंडा आहे, खूप मोठे विषय आहेत. या सगळ्या विषयावर अनेक वेळा आपल्याला सविस्तर बोलता येईल. आज खरं म्हणजे मोदी साहेब नागपूरला येत आहेत, बावनकुळे साहेबांना घाई आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपण या निवडणुकीमध्ये काही माणसं वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला माहिती आहे आम्ही चांगल्या गुणाचं आम्ही नेहमीच कौतुक केलंय, चांगल्या माणसाला आपण नेहमीच मदत केलंय. परंतु आज काही माणसं एका वेगळ्या विचारानं जर प्रचार करत असतील तर मला वाटतं केंद्रेजी फार अवघड आहे हा विचार. तसा प्रचार करू नये. आपण एक वेगळा विचार आजपर्यंत जोपासलाय. आपण एखादा विशिष्ट समुदाय, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट माणसं त्याच्याबद्दलचं बोलणं हे मला वाटतं अतिशय घातक आहे. लोकशाहीला घातक आहे, समाजाला घातक आहे, आपल्या परिसराला घातक आहे, प्रत्येक माणसाला घातक आहे. आणि म्हणून आपण सर्व धर्म समभाव हा विचार नेहमीच जोपासलाय. आणि ही उद्याची निवडणूक श्रंगारे साहेबाला मतदान म्हणजे सर्व धर्म समभावाला मतदान आहे, मोदीजींना मतदान आहे, बावनकुळे साहेबांना मतदान आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मतदान आहे, हे मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि लातूरकरांचं एवढं मोठं पार्लमेंट म्हणजे काय आहे हे सगळं पूर्ण माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आम्ही अनेक वेळा मला वाटतं हे जे स्थळ आहे, हे जे सभागृह मी बावनकुळे साहेबांना सांगू इच्छितो, या सभागृहामध्ये इथल्या मातीमध्ये एक राष्ट्रीय भावना जोपासलेला आहे, एक राष्ट्रीय भावना आहे. आपण नेहमीच या राष्ट्रीय भावना या निवडणुकीच्या निमित्तानं जोपासण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश केलोय ते मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारानं प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचं नेतृत्व, त्यांचे विचार पाहून आम्ही या ठिकाणी आलोय. आणि आमची मदत आपल्याला कायमचं राहील हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण प्रचंड मताधिक्यानं श्रंगारे साहेबाला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत असे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की साहेब, लातूरकर आपल्याला ऐकायला उत्सुक आहेत. आपण आमचे तहानलेले कान आपल्या शब्दवाणीतून परिपूर्ण करावेत ही विनंती. भारत माता की. जरा नागपूरवरनं आलो आहे आणि माननीय प्रधानमंत्री येत आहे. तुमचा आवाज जरा नागपूरला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा मला आहे. करू की नाही अपेक्षा?
तर दोन्ही हात वर करून, इकडे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत समोर, तिकडे बहिणी बसलेल्या आहेत, त्या इतक्याच सभागृह तिकडे आणि तिकडेही आमच्या बहिणी बसलेल्या आहेत. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी, जय श्रीराम, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि 11 पक्षाच्या महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर शृंगारेजी, भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजी पाटील निलंगेकरजी, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री आणि लातूरच्या या जिल्ह्याची शान, आनबान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे माननीय संजय बनसोडेजी, या ठिकाणी उपस्थित आमदार अभिमन्यू पवारजी, आमदार रमेशप्पा कराडजी, आमदार बाबासाहेब पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित दिलीपराव देशमुखजी, देवीदासजी काळे, माननीय शिवाजीराव मानेजी, बळवंतप्पा जाधवजी, गोपाळ मानेजी, शिवानंदजी हिंगणेजी. कारण व्यासपीठावर प्रचंड मोठं नेतृत्व बसलं आहे. संजय बनसोडेजींनी सर्वांचेच नाव घेतले आहे. मला 1:30 वाजताच्या आत नागपूरला पोहोचायचं आहे आणि त्यामुळं व्यासपीठावरच्या सर्व नेतृत्वाला मी क्षमा मागतो. तुमचे सर्वांचे नाव मी घेऊ शकलो नाही. मी महायुतीच्या वरच्या आणि सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि 11 पक्षाच्या RPI, जोगेंद्र कवाडेजी, या सर्व पक्षाच्या वरच्या आणि खालच्या बसलेल्या पदाधिकाऱ्याचं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो. आपण सुधाकर शृंगारेसारख्या एका स्वच्छ इमानदार व्यक्तीचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे, सर्व पक्षाच्या नेत्याचे आभार मानतो. मी सुद्धा येऊ शकत नव्हतो, पण या ठिकाणी व्यासपीठावरचे आमचे नेते संभाजी असतील, अभिमन्यू असतील, आपले रमेशप्पा असतील, दिलीपराव असतील, संजय असेल, या सर्वांनी आग्रह केला की काही करून तुम्ही आल्याशिवाय फॉर्मच भरणार नाही. आणि मलाही वाटलं की सुधाकर शृंगारेचा फॉर्म भरायचा आहे, निष्कलंक नेतृत्वाचा फॉर्म भरायचा आहे आणि मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ मिळावी हे आव्हान तुम्हालाही करायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर आलो आहे. खरं तर देवेंद्रजी येणार होते, पण देवेंद्रजी आज सोलापूर, माळा, बारामती या भागामध्ये बारामतीचाही फॉर्म आज भरायचा आहे. या ठिकाणी मला अभिमानाने सांगायचं आहे की सुधाकर शृंगारे हे जरी कमी बोलत असले तर मी त्यांचा रेकॉर्ड घेऊन आलो आहे. बसवराजजी, 513 प्रश्न लोकसभेत मांडणारा महाराष्ट्रातला पहिल्या 10 नंबर मधला पहिला खासदार आहे. 513 प्रश्न लातूर लोकसभेकरता लोकसभेच्या सभागृहात ज्यांनी मांडले असे सुधाकर शृंगारेजी या ठिकाणी आपल्या समोर उमेदवार म्हणून आहे. अनेक चर्चा झाल्या लोकसभेमध्ये. 68 चर्चेमध्ये सुधाकर शृंगारेंनी भाग घेतला आणि जे काही या ठिकाणी आतापर्यंत मग रेल्वे मंत्रालय असेल, रोड मंत्रालय असेल, विमान मंत्रालय असेल, केंद्र शासनामधले सर्व मंत्रालय, जेवढ्या वेळा मी दिल्लीला गेलो सुधाकर शृंगारे कुठल्या तरी मंत्रालयामध्ये काही ना काही आणण्याकरता बसले होते. खऱ्या अर्थाने असा एक सज्जन, इमानदार, चांगला कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा आहे. बंधूंनो, मला या ठिकाणी बसवरावजी पाटील साहेब आणि अर्चनाताई चाकूरकर ताई यांचे आभार मानाचे, अभिनंदनही करायचं आहे.
त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या महायुतीच्या नेत्यासमोर मी सांगेल, भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अनेक लोक अनेक त्या ठिकाणी टिप्पणी त्या ठिकाणी आल्या. आमच्या पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी काय टिप्पणी केल्या, कारण या ठिकाणी लातूरचा पत्रकार बंधू सुद्धा अत्यंत अनेक दिवसापासून अभ्यासू आणि व्यक्तिमत्व असलेले पत्रकार बंधू आहेत. तुम्ही आपापले कायच लावले, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, अर्चनाताई आणि बसवराजांनी जेव्हा पक्षप्रवेश केला, देवेंद्रजी, मी आणि महाराष्ट्राचे सर्व नेते होतो, मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता माननीय बसवराजांनी अर्चनाताईंनी पक्षप्रवेश केला. त्यांनी कुठलंही पक्षाकडनं कोणती अपेक्षा व्यक्त केली नाही आणि मोदीजींचा विकसित भारताची गॅरंटीला साथ देण्याचा प्रयत्न केला. सुधाकर शृंगारेला आपण एकमत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. मला कोणतरी काँग्रेसचा एक नेता काल विचारत होता की सुधाकर शृंगारेंनी आपल्या लोकसभेमध्ये काय आणलं. जरा पत्रकार बंधूंना लिहून घ्या की सुधाकर शृंगारेंनी त्या ठिकाणी कमी वेळेमुळे मांडलं नाही. पण मी त्या ठिकाणी सांगतोय बंधूंनो, 3,05,977 लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेत राज्य सरकारचे 6,000 आणि प्रधानमंत्री मोदीचे 6,000 रुपये शेतकऱ्याच्या डायरेक्ट थेट खात्यामध्ये देण्याचा माननीय मोदीजींनी निर्णय घेतला. लातूर लोकसभेमध्ये 16,57,877 लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मोदीजींनी सुरू केली. 4,25,346 लोकांकडे आयुष्यमान भारतचं कार्ड, तुमच्या जीवाचं कमी जास्त झालं तर 5 लाख रुपयाचं कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला विमा म्हणून मोदीजीने दिलं. 29,765 लोकांना घरकुलाचा लाभ आणि 30,000 नवीन घरकुलं मंजूर झाले. 2,10,915 लोकांना इज्जतघर शौचालयाचं निर्माण त्या ठिकाणी झालं. 1,77,004 लोकांना घरामध्ये नळ कनेक्शन मोदींच्या सरकारमध्ये पोहोचलं. 1,78,248 लोकांना दीनदयाळ अंत्योदय योजनेचा लाभार्थी या लातूर लोकसभेत आले. 12,123 लोकांना उज्ज्वला गॅसमधून सबसिडी आणि कनेक्शन मिळाले. 2,55,643 लोकांना श्रमिकांना न्याय मिळाला. 42,862 लोकांना PM कौशल्य योजनेमध्ये बंधू भगिनींनो त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला. जवळपास 46,000 लोकांना PM किसानमध्ये PM मुद्रा योजनेमध्ये लाभ मिळाला. आणि बंधूंनो, जेव्हा तुमचा माझा जीव धोक्यामध्ये होता, संपूर्ण जग परेशान होतं, दरवाजे लागले होते, उद्या कोण जाईल, उद्या कोणाची खबर येईल, असेही दिवस बघितले. तुमच्या माझ्या घरातला कोण जीव जाईल, कुणाची खबर येईल हा पता नव्हता. अशा कोरोनाच्या संक्रमणातून आपल्या सर्वांना बाहेर काढण्याकरता एकही पैसा न घेता मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं. मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं. एक कमळाचं मत बघा, मी वाचून दिलेल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती झाला. बंधू भगिनींनो, 55 वर्ष काँग्रेसला मतं दिली, पंजाला मतं दिले आणि पंजाला मतं दिल्यानंतर 55 वर्षानंतर राजीव गांधी असे म्हणाले, देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हणाले, दिल्लीतनं 1 रुपया जेव्हा मी सोडतो तेव्हा लातूरमध्ये फक्त 15 पैसे पोहोचतात, 15 पैसे पोहोचतात. अरे तुम्ही कमळाला एक मत दिलं, महायुतीला एक मत दिलं, आता दिल्लीतनं 1 रुपया निघतो तो लातूरमध्ये पूर्ण 1 रुपया पोहोचतो. हा पंजाच्या आणि कमळाच्या मतातला फरक आहे. हा पंजाच्या आणि कमळाच्या मतातला फरक आहे. अरे एक पण पंजाला दिलं, 55 वर्ष काँग्रेसला मतं दिले, काँग्रेसने गरिबी हटावाचा नारा दिला. माझा खुलेआम चॅलेंज आहे, काँग्रेसचा कोणी नेता असेल त्याने कुठल्याही नुक्कड सभेमध्ये येऊन दाखवा. आमच्या या ठिकाणी कुठला एक अभिमन्यू सारखा कार्यकर्ता जाईल, संभाजी सारखा नेता जाईल आणि उत्तर देईल. माझा दावा आहे, 55 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये कधी गरीब माणसाची गरिबी भेटली नाही. गरीबाला गरीब, श्रीमंताला श्रीमंत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे काँग्रेसचं धोरण राहिलं. पण मोदीजी आले, तुम्ही एक कमळाला मत दिलं,
बंधूंनो, भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. अरे तुम्ही कमळाला एक मत दिलं, कमळाला एक मत दिलं. आज कुठलेही भ्रष्टाचार दिसत नाही आहे. काँग्रेसनी, बसवराजजी, मी या ठिकाणी आलेख वाचतोय, या देशामध्ये 55 वर्षामध्ये 36 घोटाळे झाले. 55 वर्षात 36 घोटाळे झाले. कधी चारा घोटाळा झाला, कधी तांदूळ घोटाळा झाला, कधी 2G घोटाळा झाला, कधी कोळसा घोटाळा झाला. आणि या 55 वर्षाच्या मनमोहन सिंग सरकारपर्यंत 36 घोटाळ्यामध्ये लातूरच्या गरीब माणसाचे, या देशाच्या गरीब माणसाचे 1 कोटी, 2 कोटी, 1000 कोटी, 1 लाख कोटी नाही. पत्रकार मित्रांनो, माझा आकडा लिहून घ्या. काँग्रेसचा कोण नेता भेटेल त्याला विचारा, कशाला पंजाला मत मागतो. तुमच्या नेत्यांनी 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले. 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले. 86 लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले. जरा पंजाला मत मागताना जरा आकडा लक्षात ठेवा. 86 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. बंधूंनो, 55 वर्ष काँग्रेसची सरकार चालवली. कधी हा विचार केला नाही लातूरच्या गरीब माणसाला रेशनचं अन्न मिळालं पाहिजे, मोफत अन्न मिळालं पाहिजे. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हा सर्वांना, गरीब माणसांना, मध्यमवर्गीय माणसांना 5 किलो प्रति व्यक्ती, 35 किलो अंत्योदयचा व्यक्ती यांना मोफत देण्याची योजना मोदीजींनी केली. आणि बघा 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली. त्या दिवशी 2001 कमळाची बटन, एक सुधाकर सिंगारची बटन, एक कमळाची बटन जी 7 मेला दबणार आहे. या बटन मध्ये पुढचे 5 वर्ष गरीब माणसाला रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. बंधूंनो, कधी हा विचार केला नाही. कधी किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सर बिमार झाला काय होईल त्या गरीब माणसाचं. पण मोदीजी आले. तुमचं एक कमळाचं मत बघा किती महत्वाचं होतं. एक कमळाला मत दिलं. मोदीजींनी या देशातल्या 22 कोटी लोकांना, महाराष्ट्रातल्या 2 कोटी 60 लाख लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचं कार्ड दिलं. आणि बंधूंनो, 2029 पर्यंत मोदीजींनी सांगितलं आता हे आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्या जीवनाचं रक्षण करण्याकरता. आई महालक्ष्मीला प्रार्थना की कुणाचंही नुकसान होऊ नये, कुणाचाही बिमारी होऊ नये. पण गरीब माणूस बिमार झाला त्यांनी काय करायचं. बंधूंनो, आपल्याकडे आता 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड मोदीजींनी दिलं. या ठिकाणी परवा मागच्या महिन्यामध्ये मी नंदुरबारला गेलो होतो. या ठिकाणी सांगेल त्या नंदुरबार मधल्या आदिवासी भागातल्या जनतेने काय म्हटलं, लातूरची जनता काय म्हणता आहे. एक 18 वर्षाचा पहिलं मतदान करणारा मुलगा मला भेटला. बेटा तू कुणाला मतदान करणार आहे. मी त्याला विचारलं तू मतदान कुणाला करणार आहे. मी लातूरला आलो होतो तेव्हा विचारलं होतं. तो 18 वर्षाचा युवा म्हणतो आहे मी मोदीजींना मतदान करणार आहे. मी त्याला कारण विचारलं. मला वाटलं हा कमळाचा दुपट्टा पाहून म्हणतो आहे की मोदीजीला मत करणार. मी त्याला विचारला दुपट्टा पाहून म्हणतो आहे का. त्यांनी सांगितलं काका नाही. तो मुलगा म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फडकताना बघितला आहे. चंद्रावर फडकताना बघितला आहे. चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज त्या ठिकाणी अभिमानाने डोलतो आहे. अरे 197 देशांनी प्रयत्न केले. चायनाने केले, जपानने केले, अमेरिकेने केले. कुणालाही चंद्रावर त्यांचा झेंडा फडकवता आला नाही. मोदीजींनी इस्रोच्या सायंटिस्टच्या माध्यमातून अशी कमाल केली की आज एकमेव भारताचा झेंडा 197 पैकी कुणाचा झेंडा चंद्रावर असेल तर भारत देशाचा आहे. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं. पुढे गेल्यानंतर एक पुन्हा 18 वर्षाचा पोरगा भेटला. त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे. त्या पोराने सांगितलं काका मी मोदीजीला मतदान करणार आहे. कारण काय सांगितलं. त्यांनी सांगितलं काका मी माझ्या डोळ्यांनी काश्मीरच्या लाल चौकामध्ये
इंग्रज गेल्यानंतर पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे. काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे. अरे काँग्रेसनी 370 कलम लावलं. काँग्रेसनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विचार केला नाही, संविधानाचा विचार केला नाही. काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान असलं पाहिजे हा विचार काँग्रेसनी कधीच केला नाही. मोदीजींनी केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काश्मीरमध्ये पहिल्यांदा लागू झालं आणि 370 कलम हटलं. 370 कलम अशी कीड होती. या देशामध्ये 2 विधान, 2 प्रधान, 2 निशाण होते. अरे काश्मीरचा झेंडा वेगळा होता, काश्मीरचा प्रधान वेगळा, काश्मीरचं संविधान वेगळं. एक कमळाची बटन दबली, सुधाकर शृंगारे निवडून आले, मोदीजी आले आणि 370 कलम हटलं. या वर्षी 1,82,00,000 लोक काश्मीरला जाऊन आले, लाल चौकात तिरंगा झेंड्याला सलाम करून आले. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं बघा. संविधान बाबासाहेबाचं. हे काँग्रेसवाले मिठू मिठू बोलतात, संविधान बदलण्याची भाषा करतात. मोदीजी येतील तर संविधान बदलतील. काय खोटारडे आहे ओ. देशमुख पार्टी दोघेही फिरतात आहे, सांगतात आहे संविधान बदलणार आहे. मला तुम्ही सांगा, पहिल्यांदा मोदीजी प्रधानमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतली आणि जेव्हा संसदेमध्ये गेले, संसदेला नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन, गीता बायबल कुराणपेक्षाही बाबासाहेबांचं संविधान माझा धर्मग्रंथ आहे आणि हा धर्मग्रंथ हातात घेऊन मी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मी विकसित भारताचा संकल्प केला आहे. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प संविधान हातात घेऊन मोदीजींनी केला आहे. काय सांगता खोटारडेपणा. महामानव बाबासाहेब आंबेडकराला विदर्भाच्या भंडाऱ्यामधून हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं. मी लातूरच्या जनतेला सांगतोय, संजय बनसोडेजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कुणी हरवलं निवडणुकीमध्ये? काँग्रेस पार्टीने हरवलं. काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा केला. बाबासाहेबांना ते निवडणुकीमध्ये अनौपोत करू शकले असते. भंडारा लोकसभेतनं नाही केलं. आणि मुंबईमध्ये सुद्धा महामानव बाबासाहेब आंबेडकरला हरवण्याचं पाप जर कुणी केलं असेल, या देशमुख पार्टी काँग्रेस पार्टीने केलं. काँग्रेस पार्टीने केलं. बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ द्यायचं नव्हतं यांना. काय सांगताय? इतके खोटारडे आहे. संविधान बदलणार आहे. कोणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? कोणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? अरे मोदीजी असे नेते आहे की संविधानाला मजबूत करण्याचं काम, संविधानाला प्रचंड संविधान हातात घेऊन या देश मजबूत करण्याचं काम माननीय मोदीजी करतायत. बंधू भगिनींनो, पुढे मी गेलो, एक आदिवासी युवती मला भेटली, बसवराजी. त्या युवतीला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे? ती युवती म्हणाली, मी मोदीजीला मतदान करणार आहे. आणि कारण सांगितलं. ती म्हणते आहे, आमच्या समाजातल्या एका आदिवासी शिक्षक महिलेला, द्रौपदी मुर्मूला देशाचं राष्ट्रपती बनवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे, म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे. अरे आदिवासी समाजातली एक शिक्षक महिला, कधी काँग्रेसने विचार नाही केला. 54 वर्ष काँग्रेसने मत घेतला, हा विचार कधीच नाही केला. एक मागासवर्गीय समाजातला मुलगा भेटला, त्यांनी सांगितलं मी कमळाला मत देणार आहे नंदुरबार मध्ये. कारण सांगितलं, आमच्या एका मागासवर्गीय समाजातल्या उच्च शिक्षित रामनाथ कोविंदजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे. अरे एक मुस्लिम समाजाचा युवक भेटला, त्याला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे? तो मुस्लिम पोरगा म्हणला, या देशाच्या राष्ट्रपती पदावर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना या देशाच्या राष्ट्रपती पदावर डॉक्टर अब्दुल कलामजींना या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं होतं. म्हणून आम्ही कमळाला मतदान करणार आहे. पुढे गेल्यानंतर एक 70 वर्षाची आई भेटली. आई तू कुणाला मतदान करणार? ती आई म्हणाली, मी मोदीजीला मतदान करणार. काय बोलली ती? माझ्याकडे व्हिडिओ आहे, संभाजी व्हिडिओ आहेत. ती म्हणाली, बेटा मी मोदीला मतदान करणार आहे. कारण सांगितलं मित्रांनो, कारण सांगितलं, माझी आई गेली, माझे आजोबा गेले, माझे पंजोबा गेले, सारे निघून गेले. माझे वय 75 झालं. त्यांनाही वाटलं होतं
अरे त्यांनाही वाटलं होतं, त्यांच्या आजोबा पंजोबाला वाटलं होतं, माझे आजोबा पंजोबा निघून गेले त्यांनाही वाटलं होतं, अरे या देशात कुणीतरी येईल, या देशात कुणीतरी येईल. आणि 527 वर्षापूर्वी मीर बाकीनी पाडलेलं अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर, त्या ठिकाणी कोणीतरी येईल. पण कोणी भेटा आलं नाही. एक मर्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आले, सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि बघा 527 वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले. आणि म्हणून ती आमची आई म्हणाली, बेटा मी बघितलं, माझ्या डोळ्याने बघितलं, भगवान प्रभू रामचंद्राला प्रतिष्ठापित होताना बघितलं. भगवान प्रभू रामचंद्राला जेव्हा पडदा उघडला माझे डोळे पारणे फिटले. आणि काल तर 1.5 लाख लोक रामनवमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला त्या ठिकाणी जय श्रीराम करत त्या ठिकाणी रामनवमीला गेले होते. बंधू भगिनींनो, मोदीजींना एक मत दिलं आज या देशामध्ये. आणि असं नाही आहे तिथल्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी मान्यता दिली. अरे हेच काँग्रेस पार्टी आहे, देशमुख पार्टी. मला देशमुख पार्टीला सवाल आहे. 2008 आणि 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का? देशमुख पार्टीला माझं त्या ठिकाणी तुम्ही या चौकात येऊन सांगा, तुम्ही 2008 आणि 2011 मध्ये तुमचा वकील कपिल सिब्बलनी सांगितलं, सुप्रीम कोर्टात सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे. भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे. तुम्हाला हे मान्य आहे का लातूरला? अरे भाई लातूरला मान्य आहे का? हे इकडे मान्य आहे का तुम्हाला? भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे, मान्य आहे का? पंजाला मत मागायला आलं तुम्हाला. आता विचारा यांना, काँग्रेसला. मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं. मोदीजींनी सुप्रीम कोर्टात मांडलं तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला आज त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली. बंधूंनो, या ठिकाणी आपण असाही काळ बघितला या काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातलं संपूर्ण सोनं गहाण ठेवलं. माझा दावा आहे देशमुख पार्टी तुम्हाला, तुमच्या प्रधानमंत्र्यांनी देशातलं आरबीआयतलं सर्वात संपूर्ण सोनं विदेशात गहाण ठेवलं. देश कर्जबाजारी झाला. तुम्ही एक कमळाला मत दिलं. एक शृंगारेचं मत किती महत्वाचं होतं. मोदीजी आले आणि मोदीजींनी 11व्या नंबरचा भारत, अरे 5व्या नंबरवर इंग्रज होते, 5व्या नंबरवर इंग्रज 5व्या नंबरवर, आपण 11व्या नंबरवर होतो. 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज आपल्यावर होते. पण मोदीजीला तुम्ही एक कमळाचं मत दिलं. 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरवर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरचं काम केलं. 14 एप्रिलला मोदीजींनी, बघा कसे खोटारडे आहेत, यांचा जाहीरनामा कोणत्या दिवशी आला? यांनी काही तिथी काढली नाही. संजय बनसोडेजी, काँग्रेसने या देशाला जाहीरनामा दिला, ते काय करणार आहे? राहुल गांधी काय करणार आहे? याचा जाहीरनामा दिला, काय तिथी काढली का? पण मोदीजींनी 2024 ते 29चा भारत कसा असेल याचा जाहीरनामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिला. तुमच्या समोर माझा प्रश्न आहे, या देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? तर जोरी हात वर करून सांगा बंधूंनो, लातूरच्या, या देशात समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? माझ्या बहिणी आणि पुरुष एकच न्याय असला पाहिजे की नाही? तुम्हाला आणि पुरुषाला एकच न्याय असला पाहिजे की नाही? 7 तारखेचं शृंगारेचं मत म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणणारं मत आहे. समान नागरी कायदा आणणारं मत आहे. 7 तारखेचं संजय मत म्हणजे 7 तारखेचं मत मध्ये या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन. तुम्हाला वाटतं का नाही या देशातल्या सर्व निवडणुका एकाच दिवशी झाल्या पाहिजे? जर हात वर करून सांगा, वाटतं की नाही? बहिणी तुम्हाला वाटतं की नाही? व्यासपीठाला वाटतं की नाही 1 नेशन 1 इलेक्शन असलं पाहिजे की नाही? अरे वाटतं की नाही तुम्हाला? या देशामध्ये 7 तारखेचं तुमचं मत मध्ये 1 नेशन आणि 1 इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं मत आहे. 1 नेशन आणि 1 इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं होत आहे.
7 तारखेचं मत 5 वर्ष गरीब माणसाला मोफत अन्न देणारं मत आहे. 7 तारखेचं मत गरिबांना 3 कोटी नवीन घरं बनवणारं मत आहे. 7 तारखेचं मत 70 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारतचं 5 लाखाचं इन्शुरन्स देणारं मत आहे. 5 तारखेचं मत अरे 1 कोटी लातूर आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सूर्यघर योजना मिळणार आहे. मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे. तुमच्या घरावर सूर्यघर लागणार आहे. सोलरचा प्रकल्प लागणार आहे. 300 युनिटचा प्रकल्प लागणार आहे. आणि 300 युनिटचा प्रकल्प केंद्र राज्य सरकारच्या योजनेतनं 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. 300 युनिट पर्यंत इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही असा सूर्यघर योजना माननीय मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून 7 तारखेचं मत सूर्यघर योजनेचं मत आहे. 7 तारखेचं मत 10 लाख रुपयापर्यंत बेरोजगारांना लोन मिळतं बिना गॅरंटीचं. आता मोदीजींनी व्यवसायाकरता 20 लाख रुपयाची योजना केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आता 20 लाख रुपये मिळणार आहे. याचं एक 7 तारखेचं मत आहे. 7 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहे. 7 तारखेचं मत या ठिकाणी 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधणार आहे. 7 तारखेचं मत बंधूंनो देशाला 5व्या नंबरचा भारत 3ऱ्या नंबरवर आणणारं मत आहे. आणि 7 तारखेचं मत प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2029 पर्यंत पीक बियाण्याकरता लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणारं मत आहे. 7 तारखेचं मत लातूरला मजबूत करणारं मत आहे. राष्ट्रीय सहकार धोरण माननीय अमित भाईंनी आणलेलं आहे. या सहकार धोरणातनं लातूरला मजबूती देण्याचं काम होणार आहे. बंधूंनो 7 तारखेचं मत मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे. बंधू भगिनींनो मी एवढंच सांगायला आलो आहे. तुम्ही आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता. तुम्ही आले आहात विकसित भारत निर्माण करण्याकरता. तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाकरता. आणि माननीय संभाजी पाटील चिंता करायची गरज नाही आहे. संभाजी पाटील तुम्ही सुधाकर शृंगारचा फॉर्म भरण्याच्या दिवशी या पवित्र दिवशी लातूरच्या पाण्याचा प्रश्न लातूरला केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. आणि मी तुमचा योग्य वकील आहे. काही काळजी करू नका. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे. संजय बसलाय तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आहात. आपण सर्व सरकारमध्ये आहोत. भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या संपूर्ण अधिकाराचा वापर करून माननीय प्रधानमंत्री मोदीजींना उद्याच मी एक पत्र देणार आहे की लातूरकरांच्या जनतेची मागणी आहे की लातूरचं पाणी लातूरचं केंद्रीय विद्यालय मी उद्याच माझ्या अध्यक्षपदाच्या पत्रावर माननीय मोदीजीला मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे. काय काळजी करू नको. लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे. काय अबकी बार जरा सर्वजण हात होय. अबकी बार फिर एक बार बंधू भगिनींनो 7 तारखेला सकाळी झोपून उठा. मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवा. मी तुम्हाला विनंती करायला नागपूरवरनं देवेंद्रजी येणार होतो त्यांनी मला पाठवला आहे. मी तुम्हाला एक आव्हान करतो. मोदीजी तर येणार आहे पण मोदीजी येण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या वरच्या आणि खालचे नेते अरे तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आणि कार्यकर्ते समोर बसलेले आहेत. तुम्ही आज इथून या ठिकाणी मला गॅरंटी द्या. मोदीजींनी तर विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची गॅरंटी घेतली आहे. तुमची गॅरंटी पाहिजे. इथनं गेल्यानंतर तुम्ही 100 घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगाल का? जरा इकडल्या महिला माझ्या बहिणी मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? जोरात मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवाल का? मोदीजींचा विकसित भारत निर्माण करण्याकरता साथ द्याल का? मग तुम्ही सर्व घरोघरी जा. मोदीजींची
नमस्कार घरोघरी पोहोचवा. 2024 ते 29 मोदीजी काय करणार आहे यांचं पत्र आलं आहे, मॅनिफेस्टो आला आहे, जाहीरनामा आला आहे, तो घरी घरी पोहोचवा. मोदीजी 3 कोटी महिलांना कशा त्या ठिकाणी लखपती दिदी करणारा ते घरोघरी पोहोचवा. आणि 7 तारखेला सकाळी झोपून उठल्यावर तुम्ही आणि तुमचे नातेवाईक, तुमचा परिवार, तुमच्या आजूबाजूचे 100 लोक इतक्या जोराने बटन दाबा. सुधाकर शृंगारे समोर कमळाची, फक्त बटन तोडू नका. सुधाकर शृंगारेचं नुकसान होईल, 2 तास मशीन बंद राहील. इतक्या जोराने बटन दाबा की जेव्हा 4 जूनला मतमोजणी होईल इतके कमळ, इतके कमळ, इतके कमळ, इतके कमळ लातूरच्या बटन मधनं काढा. इतके बटन काढा, इतक्या बटना दाबा, एवढ्या बटना दाबा. आतापर्यंत संपूर्ण इतिहास, व्यासपीठावरचं एवढं मोठं नेतृत्व, तुमच्या सारखे नेते, हे इतका मोठा रेकॉर्ड घडवा. आतापर्यंत लातूरच्या इतिहासामध्ये कधी कुठलाही खासदार एवढ्या मताने निवडून आला नाही. तेवढ्या मताने आपला खासदार निवडून आणा. आणि 4 तारखेनंतर 5, 6, 7 तारखेला तुम्ही विचार करा इतनच की मोदीजी 400 पार झाले आहेत. मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्याकरता जात आहे. तुम्ही आपल्या घरी, मी आपल्या घरी टीव्हीवर लावून बघतो आहे. मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. देशातले, जगातले 197 देश, अमेरिका, रशिया बघताय मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. अरे जापान बघताय, अमेरिका बघताय, जगातले सारे देश बघतील मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्या दिवशी लातूरचे सुधाकर शृंगारे हात वर करून उभे आहे. मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता हात वर करून उभे आहे. हा सीन जर पाहायचा असेल, हा सीन जर पाहायचा असेल, आपण सर्वांनी 4 तारखेला 7 मेला प्रचंड मताने विजयी करा. आणि बंधूंनो, लक्ष्मी पुंजाच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं? अरे लक्ष्मी पुंजाच्या दिवशी लक्ष्मी कशावर येतं? ताई कशावर येतं? कशावर येतं? लातूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे. सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन गुरुनाथजी मागे करतील. या ठिकाणी महायुतीच्या जन आशीर्वाद सभेसाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे एक धडाडीचे कर्तृत्ववान असे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, या घटक पक्षातील 11 घटक पक्षातील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय संजयजी बनसोडे, या ठिकाणी उपस्थित असलेले बळवंतजी जाधव, शिवाजीराव माने, RPIचे ND सोनकांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी भैया, बाबासाहेबजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच घटक पक्षातील मान्यवर, व्यासपीठातील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि लातूरमधील सर्व जनता, या सभेस प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींना मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. उम्मीदों को देखो कैसे नए पंख लगे, 3 रंग में रंगा तिरंगा शान से है लहराया। भारत माँ के माथे पर फिर से मुकुट सजाया, फिर से मुकुट सजाया। आँखों से छलके सपने
फोन। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। गरीब के हक को पैसा सीधे खातन में पहुँचाओ, अंधियारो भाव दूर घरन से उजियारो फैलाओ, उजियारो फैलाओ, उजियारो फैलाओ। स्वाभिमान की छत हो सर पे और हो रोजी रोटी, धन से माना दी गरीबी अभिशाप नहीं है होती, अभिशाप नहीं है होती। किसान ने जब सम्मान मिला फिर आई खुशहाली, मिले बीमा खाद सिंचाई न पानी होई फसल निराली। किसान भाई हो मजदूर भाई हो, सब अपने सपने सजाए हैं, कामयाबी के नए आसार, देश ढल रहा नए आकार। आर्मी दो मोदी सरकार, एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, और एक बार मोदी सरकार। पूरे होते सपने देखे हैं हमने हजार, आगे बढ़ती हर बेटी मिला उसे अधिकार। माताओं के देखो भाग्य है पलटे, धुएं से अब उनके नैना ना जलते। घर जो चलाए दी उन हाथों को शक्ति, भारत में हो रही फिर नारी की भक्ति। मजबूर नहीं मजबूत हुई अब भारत की हर नारी है, स्टार्टअप से संसद तक देखो उसकी हिस्सेदारी है। अंधियारे छट गए, संकट भी कट गए, रंग नए जीवन में आए हैं, जीवन में खुशियों की बहार, देश ले रहा नया अवतार। आळू भी एक बार, पुन्हा एक वारम।